आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। मालेगाव महानगरपालिकेचे माजी महापौर आणि AIMIM चे स्थानिक नेते अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत। 2-3 हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी त्यांच्यावर 2-3 राऊंड गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे। मलिक यांच्या हाताला आणि पोटाला गोळ्या लागल्या आहेत। आज पहाटे 1 ते 1:30 दरम्यान मलिक जुना आग्रा रोडवरील गजबजलेल्या ताज मॉल कॉम्प्लेक्स जवळ त्यांच्या मित्रांसोबत फिरत असताना ही घटना घडली। त्यांना तातडीने द्वारकामणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यानंतर त्यांना नाशिक येथे नेण्यात आले। आतापर्यंत त्यांना प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। वो पास हो गई। डॉक्टरों से कुछ बातचीत आपकी हुई? डॉक्टरों से तो नहीं बात हुई, लेकिन जो लोग CT स्कैन कर रहे थे उन्होंने पूरी सूरत हाल बताई है। मामला गंभीर है। ये अब्दुल मालिक जैसा जानदार आदमी था, तो वो मजबूत आदमी था, तो वो जो है हसास बसास बातचीत कर रहा है। हम तो ये चाहेंगे कि अल्लाह ताला उसको जिंदगी दे, हयाती दे, सेहत और तंदुरुस्ती दे। लेकिन ये कि अगर मालिक जैसे जानदार शख्स के पैर में गोली लगी है और 3 जगह से हड्डी फ्रैक्चर हो गई है, तो और कोई होता तो पता नहीं उसकी क्या हालत। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण।